नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे तांदळाचे घावन आणि शेंगदाण्याची आमटी। चला तर बनवूया मस्त असे नरम तांदळाचे घावन आणि आमटी। तांदळाचे घावन बनवण्यासाठी मी 4-5 तास तांदूळ पाण्यामध्ये भिजू घातले होते व 1 वाटी उडीद डाळ पाण्यात भिजवून घातली व तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पेस्ट बनवायची। तांदळाची व उडीद डाळची बारीक पेस्ट बनवून घेतली। त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं, थोडंसं दही टाकलं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तव्याला मस्त तेल लावून घ्यायचं। मस्त तव्यावर टाकून घ्यायचं घावन। आमटी सोबत खूप छान लागतात हे तांदळाचे घावन। बघा किती छान झालेत घावन। पूर्ण घावन असेच बनवून घ्यायचे। तव्याला अगोदर तेल लावायचं, नंतर घावन वरतून टाकायचं थोडं थोडं मिश्रण। पूर्ण घावन मी असे तयार करून घेतले। नंतर शेंगदाणे भाजून घेतले, हिरवी मिरची भाजून घेतली, थोडासा लसूण, दही, कोथिंबीर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची। थोडंसं जिरं टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। थोडंसं पाणी टाकायचं। पातेल्यामध्ये 1 पळी तेल, मोहरी, जिरं, कोथिंबीर टाकायची, शेंगदाण्याची पेस्ट टाकून घ्यायची। मस्त आमटीला उकळी येऊ द्यायची। बघा किती छान आमटी झालेली आहे। घावनासोबत ही आमटी खूप छान लागते। बघा किती छान झाले आहेत घावन। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद।